नमस्कार. कधी असं होतं का की सतत थकल्यासारखं वाटतं किंवा अचानक वजन वाढतंय, मूड स्विंग्स होतात. अनेक जणींना हे अनुभव येतात आणि यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं हॉर्मोनल असंतुलन. तर आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर सोपे उपाय काय आहेत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण काही धोक्याची लक्षणं ओळखणार आहोत. त्यानंतर हार्मोन्स म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊ. मग आपण बघूया की हे संतुलन बिघडतं का आणि त्यावर उपाय काय आहेत. आणि शेवटी स्वतःच्या काळजीबद्दल एक खूप महत्त्वाचा संदेश. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. धोक्याची लक्षणं ओळखणं. बघा, अनेकदा आपल्याला काही गोष्टी इतक्या सवयीच्या होतात की त्या नॉर्मल वाटू लागतात. पण खरं तर ते आपल्या शरीराने दिलेले काही महत्त्वाचे इशारे असू शकतात. जरा बघा, यातलं काही ओळखीचं वाटतंय का? सगळ्यात पहिलं, सतत थकवा जाणवणं. म्हणजे दिवसभर काम करून जो थकवा येतो तो नाही हं, तर असा थकवा जो काही केल्या जातच नाही. पुढचं लक्षण, अचानक वजन वाढणं. आणि असं वजन जे कमी करायला गेलं की कमीच होत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. त्यानंतर मासिक पाळी अनियमित होणं किंवा नेहमीपेक्षा जास्त त्रास होणं. हे तर हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांचे थेट संकेत असतात. आणि हो, राग, चिडचिड किंवा रात्री झोप न लागणं या गोष्टी वाढल्यात का? कारण आपल्या भावनांचा आणि झोपेचा संबंध थेट शरीरातल्या बदलांशी असतो. आणि इथेच सगळ्यात मोठा मुद्दा आहे की ह्या सगळ्या लक्षणांना अनेक जणी नॉर्मल समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही हॉर्मोनल असंतुलनाची अगदी स्पष्ट चिन्ह असू शकतात. बरं, मग ही लक्षणं का दिसतात, यामागे नक्की काय घडत असतं? चला, थोडं सोप्या भाषेत यामागचं विज्ञान समजून घेऊया. पाहूया तरी हे हार्मोन्स म्हणजे नेमकं काय आहे. हार्मोन्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराचे केमिकल मेसेंजर्स आहेत. म्हणजे कसं, जसे पोस्टमन पत्र पोचवतात तसे हे हार्मोन्स रक्तप्रवाहातून प्रवास करतात आणि शरीराच्या प्रत्येक भागाला सूचना देतात की आता काय करायचं आहे. खास करून महिलांच्या आरोग्याचा विचार केला तर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, थायरॉइड आणि इन्सुलिन हे 4 हॉर्मोन्स खूपच महत्त्वाचे आहेत. ते आपल्या मासिक पाळीपासून ते आपल्या शरीरात किती ऊर्जा राहील इथपर्यंत सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. आणि इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत संतुलित हॉर्मोन्स, तेव्हा सगळं कसं व्यवस्थित चालतं. पाळी वेळेवर येते, वजन नियंत्रणात राहतं, मन शांत असतं. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा हेच हॉर्मोन्स असंतुलित होतात, तेव्हा पाळी अनियमित होते, वजन वाढतं आणि मूड स्विंग्सचा त्रास सुरू होतो. ओके, तर हार्मोन्स किती महत्त्वाचे आहेत हे तर कळलं. पण मग प्रश्न हा आहे की त्यांचं संतुलन बिघडतं तरी का? चला, आता याची काही मूळ कारणं शोधूया जी आपल्याच जीवनशैलीत दडलेली असतात. हे बघा, ही आहेत काही मुख्य कारणं. सततचा ताणतणाव, बाहेरचं खाणं, अपुरी झोप, मोबाईलचा अतिवापर आणि व्यायामाचा अभाव. खरं तर हे खूप आश्चर्यकारक आहे की याचं मूळ आपल्या रोजच्या सवयींमध्येच आहे. म्हणजे बघा, सततच्या स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि तो थेट आपल्या इतर महत्त्वाच्या हॉर्मोन्सच्या कामात अडथळा आणतो. तसंच चुकीचा आहार आणि अपुरी झोप या सगळ्याचा थेट परिणाम होतो. आणि ही गोष्ट अजिबात हलक्यात घेण्यासारखी नाही, कारण इथेच या छोट्या वाटणाऱ्या कारणांमधूनच PCOS, थायरॉइड आणि मधुमेहासारख्या मोठ्या आजारांची सुरुवात होते. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. सगळ्यात चांगली बातमी ही आहे की हे संतुलन आपण पुन्हा मिळवू शकतो आणि त्यासाठी काही खूप मोठं करायचं नाहीये. फक्त आपल्या रोजच्या काही सवयींमध्ये छोटे छोटे बदल करायचेत. तर हे आहेत ते काही सोपे उपाय. बघा, रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिणं, आठवड्यातून किमान 4 वेळा अर्धा तास चालणं किंवा योगा करणं, आहारात हिरव्या भाज्या, अळशी, डाळी आणि फळं यांचा समावेश करणं, आणि हो, साखर आणि जंक फूड कमी करणं. हे बदल दिसायला छोटे असले तरी शरीराचा संतुलनासाठी खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. बरं, काय करायचं हे तर पाहिलं, पण तितकंच महत्त्वाचं आहे की काय टाळायचं. जास्त चहा, कॉफी, रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, डॉक्टरांना न विचारता कुठलेही औषधं घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची इतरांशी नकारात्मक तुलना करणं. या सवयी टाळायलाच हव्यात. आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, प्रत्येक स्त्रीचं शरीर, तिची रचना वेगळी असते. त्यामुळे आरोग्याचा हा जो प्रवास आहे तो प्रत्येकीचा स्वतःचा वैयक्तिक असतो. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करणं पूर्णपणे टाळा.
चला, आता आपण या सगळ्या चर्चेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे आरोग्य हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे आणि स्वतःच्या काळजीला प्राधान्य देणं का गरजेचं आहे. हाच तो संदेश आहे. आपलं आरोग्य हीच आपली शक्ती आहे. याकडे एक जबाबदारी म्हणून बघू नका, तर एक ताकद म्हणून बघा. कारण जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो. हे खरंय. घर, मुलं, काम ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष होणं खूपच सोपं आहे. पण एक लक्षात घ्या, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती एक गरज आहे. वेळेवर तपासण्या करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करणं हे बाकी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही ऐकलं त्यानंतर स्वतःच्या आरोग्यासाठी असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आजपासूनच करायला सुरुवात करणार? यावर नक्की विचार करा.